नव्हती. पण नितीन गेले तिच्या सरांच्या घरी काही पत्ता लागतोय का पाहायला. मग ही गेली तरी कुठे. भाऊजी तुम्ही तरी काहीतरी करा ना. वहिनी मी चौकशी करतो. हो. हॅलो पोलीस हेडक्वार्टर, इन्स्पेक्टर मोहिते बोलतोय. हे बघा सकाळपासून एक मुलगी बेपत्ता झालेली आहे. वय वर्ष 16, सावळ्या रंगाची, नाव प्रमील दीनानाथ लाड. एक मिनिट वहिनी, कोणत्या रंगाचा ड्रेस घातला आपल्या मुलीने. निळ्या रंगाचा. निळ्या रंगाचा ड्रेस घातलाय. हे बघा तुम्ही सगळ्या पोलीस स्टेशनला खबर द्या. हवं तर वारेच्या गाड्या पाठवा. रस्ते, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन सगळ्या ठिकाणी चौकशी करा आणि मला ताबडतोब कळवा. हो मी त्यांच्याच घरी आहे. ओके थँक्यू. वहिनी आमचं डिपार्टमेंट एवढं हुशार आहे की आपल्या बसलीला ताबडतोब शोधून घेऊन येतील. आई नितीन आला. अरे सर्व मास्तरांकडे जाऊन आलो, कुठेच पत्ता लागत नाही. अगं बोर्डाच्या ऑफिसमध्ये फोन सुद्धा केला होता. नाही तुम्हाला कुणालाही काळजी नाही त्याची. मला शोधायला जायला हवंय. अरे जाऊन जाणार कुठे. पोटाला भूक लागली ना की बरोबर येईल आपोआप. अभ्यास करता करणी. हॅलो हा इन्स्पेक्टर मोहितेच बोलतोय. काय म्हणताय, लागला का त्या मुलीचा शोध. भाऊजी लागला का शोध. त्यांना म्हणावं लवकर घेऊन या घरी तिला. काय म्हणताय. हो दुसरी कोणती मुलगी असेल. तुम्ही व्यवस्थित चौकशी करा. काय तिच्या खिशात चिठ्ठी सापडली. नाव आणि पत्ता आहे. बरं वाचून दाखवा. हा ठीक आहे मी येतो. भाऊजी लागला का शोध प्रमीलचा. तिला आणायला जायचंय ना आपल्याला. तिला आणायला जायचं वहिनी. पण भाऊजी काका सांगा ना काय झालं ना. भाऊजी काय करून घेतलं ते काय केलं बोला ना. काय करून काय केलं. काय खोटा आहे सांगता आलं असतं तर मीच माझ्यासारखा भाग्यवान ठरलो. पण दुर्दैवाने खरं आहे. तिच्या खिशात चिठ्ठी सापडली तुमच्या नावाने लिहिली. तिने लिहिलंय आई बाबाला तोंड दाखवायला भीती वाटते म्हणून जीवनाचा शेवट करून घेतला. आई भाऊजी तुमच्या बहिणीला फसवलं हो आपल्या सगळ्यांना. तुम्ही तिचं नाव संगीत अकॅडमी मध्ये घालणार होतात. पण गेली की आपल्याला सगळ्यांना सोडून. आई गेली उडून या पिंजऱ्यामधून. सुटली बिचारी या सैतानाच्या कचाट्यातून. या सैतानानं बळी घेतलाय माझ्या प्रवीणचा. सैतानानं बळी घेतलाय माझ्या प्रवीणचा. या सैतानानं बळी घेतलाय. प्लीज मग मला नाही शिकवलास कधी. आई ऐकव ना ते गाणं मला जे तू बाबांना ऐकवायचीस.